मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आतापर्यंतचे सगळ्यात मोठे भांडण झालेले आहेत. हो तर मित्रांनो, ते पण रुचिता आणि राकेश बापट या दोघांमध्ये नेमकं काय झाले सर्व काही जाणून घेऊयात. त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, तिथं नाही का प्रोमोच्या सुरुवातीला आपल्याला असं दाखवलेलं आहे की राकेश बापट आणि रुचिता एक टास्क होता. काय ते कॅप्टन्सी टास्क होता, नॉमिनेशन टास्क होता ते मला माहीत नाही. पण हे टास्क होताना नाही का राकेश दादाला रुचिता म्हणते की खेळायचं तर खेळ नाही तर इथून जाय. तेवढ्यामध्ये मग ह्या दोघांमध्ये खूप जास्त वाद वाढतो आणि दोघं एकमेकांशी खूप जास्त भांडण करायला लागतात. तेवढ्यातच राकेश बापट म्हणतो फालतू, पण तेवढ्यामध्ये रुचितानं राकेश बापटची बेइज्जती करताना डिसरिस्पेक्ट करताना म्हणले की तू फालतू आहेस, तू जाय, त्याला अर तुर बोलून. त्यानंतर मित्रांनो राकेश बापट खूप जास्त रागात येऊन बेडरूम एरियामध्ये जातात. मग नंतर परत एकदा गार्डन एरियामध्ये येऊन नाही का बिग बॉसच्या कॅमेऱ्यासमोर म्हणतात की बघा बिग बॉस, मला एकच सांगा, ह्या घरात नाहीत एकतर मी राहील नाहीतर एकतर तिनं राहील, कारण ती खूप जास्त फालतू पोरगी आहे. त्यानंतर मित्रांनो सर्व घरचे कंटेस्टंट मिळून ना राकेश बापटला तर काय म्हणत नव्हते, पण इथं चूक सरळ सरळ रुचिताची होती आणि सर्वजण मिळून रुचितालाच इथं शिवा देत होते, रुचिताला समजून सांगत होते. आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळलं की इथं अनुश्री खूपच जास्त रागामध्ये आली होती आणि तिनं पण इथं रुचितासोबत भांडण केले. त्यानंतर राकेश आणि रुचिताचे भांडणं झाल्यानंतर तिथं परत एकदा अनुश्री आणि रुचिता या दोघांमध्ये भांडण सुरू झाले. कारण राकेश बापट अनुश्री यांचं काय रिलेशन आहे मला माहीत नाही, कारण पहिलं त्यांचे भांडणं झालते, आता काहीतरी फ्रेंड वगैरे असतील. पण सध्याला या दोघांमुळे इथं रुचिता आणि अनुश्रीमध्ये पण भांडण होत आहेत. वेल मित्रांनो, इथं मला पण सरळ सरळ गलती नाही का इथं रुचिताचे दिसते, कारण रुचिता डिसरिस्पेक्ट करून नाही का इथं राकेश बापटला बोलत होती. आणि मित्रांनो राकेश बापट तरी खूप जास्त रागात आले. वेल, काय वाटते तुम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत बाय बाय.